नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या दिवसाविषयी बोलणार आहोत, पुत्रदा एकादशी. ही एकादशी 5 ऑगस्ट 2025 म्हणजे मंगळवारी येतेय. आपल्याकडे एका YouTube व्हिडिओमधनं काही माहिती आली याबद्दल. तर मग आज आपण जरा बघूया की या व्हिडिओनुसार पुत्रदा एकादशीचं नेमकं महत्त्व काय आहे आणि त्या दिवशी काय काय करायला सुचवलंय. विशेषतः श्रावणात येते म्हटल्यावर श्रावण महिना तर तसाही खास असतो की नाही? अगदी बरोबर. श्रावण महिना म्हणजे शंकराचा आणि पार्वती मातेचा महिना. खूप पवित्र मानला जातो. आणि याच महिन्यात येणारी ही पुत्रदा एकादशी ती भगवान विष्णूंना समर्पित आहे. या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ना, त्यानुसार नावाप्रमाणेच ही एकादशी संतान प्राप्तीसाठी किंवा मुलांच्या कल्याणासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. एवढंच नाही तर काही वास्तू किंवा पितृदोष असतील तर त्यांच्या निवारणासाठी पण काही उपाय या दिवशी केले जातात असेही माहिती सांगते. अच्छा, म्हणजे एकाच दिवशी अनेक पैलूंसाठी उपाय सांगितले आहेत. हो, छानच आहे. सुरुवात कुठून करायची? काही सोप्या गोष्टी पण सांगितल्या आहेत का? जसं अंघोळीच्या पाण्यात हळद वगैरे? हो, अगदी. आणि त्यामागे पण एक विचार आहे. म्हणजे ही माहिती सांगते की हळदीचा संबंध गुरुग्रहाशी आहे आणि भगवान विष्णूंना ती प्रिय आहे. आणि हो, घरात हळदीचं पाणी शिंपडण्याचा पण उपाय आहे. गोमूत्र किंवा गंगाजलात मिसळून शिंपडल्याने नकारात्मकता जाते असा एक समज आहे. मुख्य दरवाजावर हळद टाकून दिवा लावणं किंवा स्वस्तिक काढणं, घराच्या मुख्य दाराशी आणि स्वयंपाकघरात, हे सगळं सकारात्मक ऊर्जेसाठी चांगलं मानलं जातं. म्हणजे हळदीचा उपयोग शुद्धीकरण आणि सकारात्मक ऊर्जेसाठी महत्वाचा मानलाय यात. ओके. आता तुळशीबद्दल काय? एकादशी आणि तुळस हे तर समीकरण आहेच, पण काही वेगळे नियम आहेत का या दिवशी? हो, इथे थोडं वेगळं आहे आणि काळजी घ्यायला हवी असं व्हिडिओमध्ये म्हटलंय. आपण एरवी तुळशीला पाणी घालतो बरोबर, पण एकादशीला तसं करायचं नाही. नाही घालायचं पाणी? नाही, कारण असं मानलं जातं की त्या दिवशी तुळशीचं स्वतःचं व्रत असतं. त्यामुळे तिला स्पर्श न करता तिच्याजवळ ₹1 नाणं ठेवावं आणि नंतर ते मातीत टाकावा असा एक उपाय सांगितलाय. अर्थात तुपाचा दिवा मात्र लावायचा. अरे वा, हे नवीन आहे. म्हणजे तुळशीला आराम द्यायचा त्या दिवशी. बरं, मुलांच्या कल्याणासाठी किंवा मग तुम्ही म्हणालात तसं दोषांसाठी काही विशिष्ट उपाय सांगितलेत का यात? हो, आहेत ना. मुलांवरून काळे तीळ ओवाळून टाकण्याचा एक उपाय आहे. दृष्ट लागू नये म्हणून करतात बहुतेक. शंकराच्या मंदिरात कणकेचा दिवा लावायला सांगितलाय. आणि पितृदोषासाठी म्हणजे पूर्वजांशी संबंधित काही अडचणी असतील तर पिंपळाच्या झाडाखाली मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा कणकेचा दिवा लावायचा आणि तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र किंवा पितृसूक्त वाचण्याचा सल्ला दिलाय. अच्छा, म्हणजे पितृदोष निवारणासाठी पिंपळाचं झाड आणि मंत्रपठन. आणि घरात धनधान्य भरभराट राहावी यासाठी काय आहे की? त्यासाठी अन्नपूर्णा मातेची पूजा सांगितली आहे. अन्नपूर्णा म्हणजे पार्वती देवीचंच रूप. तिला धणे तांदूळ अर्पण करणं किंवा अभिषेक करणं, असं केल्यानं घरात कधी धान्याची कमतरता भासत नाही असं मानलं जातं या माहितीनुसार. हे झाले सगळे विधी आणि उपाय. आता जरा खाण्यापिण्याबद्दल बोलूया. उपास म्हटलं की हे नियम महत्वाचे. काय विशेष सांगितले आहे या स्रोतात? हो, हा खूप महत्वाचा भाग आहे. या व्हिडिओमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की एकादशीला भात हो, भात आणि तांदूळाचे कुठलेच पदार्थ खायचे नाहीत. म्हणजे अगदी इडली डोसा पण नाही. यामागे काही कारणं आहेत असं म्हटले, पण ती नेमकी काय हे सविस्तर नाही सांगितलं. आणि हो, मांसाहार तर नाहीच, पण शक्य झालं तर कांदा लसूण पण टाळावा असं म्हणतात. आणि विशेष म्हणजे काय की जे लोक व्रत करत नाहीत ना, त्यांनी सुद्धा शक्यतो हे नियम पाळावेत असं सुचवलं आहे. अच्छा, म्हणजे फक्त व्रत करणाऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये हे. तर थोडक्यात काय, या व्हिडिओमधील माहितीप्रमाणे पुत्रदा एकादशीला हळदीचा वापर आहे, तुळशीची विशेष काळजी आहे, दिवे लावणं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदूळ वर्ज्य करणं. हे सगळं महत्त्वाचं मानलं जात आहे. जे लोक श्रद्धेने हे पाळतात त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगी ठरू शकते नक्कीच. हो, आणि या सगळ्या परंपरा बघितल्या की असं वाटतं की या कशा श्रद्धा, निसर्गाशी असलेलं आपलं नातं आणि कुटुंबाच्या कल्याणाची भावना या सगळ्याशी जोडलेल्या आहेत. प्रत्येक विधीमागे काहीतरी अर्थ असतो, काहीतरी संकेत असतो असं जाणवतं. बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात आला. या माहितीमध्ये सांगितलंय की एकादशीला तांदूळ खाऊ नये, पण कारण दिलेलं नाही. भगवान विष्णूंना समर्पित असलेल्या या दिवशी तांदूळाचा त्याग का केला जातो? यामागे काही पारंपरिक किंवा प्रतिकात्मक कारण असेल का? काय वाटतं? विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का?